तुम्ही काय देऊ शकता? हो, तुमच्या मालकाची सुटका करायची आहे तर याच्या बदल्यात तुम्ही काय देऊ शकता? सांगितलं याच्या भारोभार आम्ही तुम्हाला सोनं देतो, पण आमच्या मालकाला सोडून दे. नारद म्हणते ठीक आहे, इच्छा भारोभार जर सोनं द्यायला तयार आहे म्हणजे कृष्णाच्या भारोभार जर सोनं द्यायला तयार आहे तर मग कृष्णाला सोडायला काय हरकत आहे? नाही लावला तुला म्हणजे पारडे एका पारड्यात बसवलो कृष्णाला आणि एका पारड्यात सगळ्या जणी आपल्या गळ्यातलं काढू टाकायला लागले. पारडं भरून गेलो, त्याच्यात मावे नाही काही थोड्याशा होत्या का? खोगीराची भरती 16,108 होत्या ना, होत्या का नाही? आजच्या काळात तर योग पोचणं भारी झालं. योग ह्या काळातले लोक कसे वागवे माहित नाही बा. जुन्या काळामध्ये आता जरासं बरं झालं. ह्या 5-25 वर्षाच्या पहिले कोणताही माणूस 2 बायकाशिवाय राहायच नाही. 8 पर्यंत गेल्या. आमच्या मोहल्ल्यात एक माणूस 8 जणीचा होता, नाही का? ते आता बरं झालं आणि बंदी झाली म्हणा, दुसरी करता येत नाही आता. तो काळ बरा होता. 16,108 जणी होत्या. सर्वांना आपल्या गळ्यातले दागिने पारड्यात टाकले, पण कृष्णाचं पारडोस नाही उचले. सर्व थकल्या आणि सत्यभामेनं जेवढं होतं एवढंही टाकलं, पण कृष्णाचं पारडं योग सुद्भर जागेवर हल्लं नाही. हो सगळे आल्या होते पण योग नाही आली होती. त्याच्यात जे खरी ओरिजिनल लग्न लावून आणलेली होती रुक्मिणी, ते नाही होती. सगळ्या म्हणते का हो आपण सगळ्या जणी आलो पण हे नाही आली म्हणे रुक्मिणी. एवढी मनात चढली म्हणे ती. गेल्या ह्या 8 जणी तिला आणण्यासाठी, जे उपराण्या होत्या 8 जणी. माहित आहे का 8 जणी कोणत्या होत्या श्रीकृष्णाच्या बायका? माहित नाही? श्रीकृष्णाच्या पत्नी माहित नाही म्हणते. कोण्या दिवशी होसय म्हणून आमची पत्नी आम्हाला माहित नाही. सत्यभामा होती, जामावंती होती, नाही का? कालिंदी होती. ज्या मुख्य होत्या 7 जणी. 8वीत हे पट्टराणी रुक्मिणी इथे घरीच होती. ह्या 7ही जणी गेल्या. आता हे आपल्या घरात काम करत होते. काहो म्हणे रुक्मिणी, आम्ही सगळ्या जणी 16,107 जणी आपल्या मालकाला सोडण्याकरता गेलो. तुला मालकाची गरज नाही, तुला काही फिकर नाही मालकाची. ते म्हणते मला त्याच्याशी काय संबंध, मला काही त्याच्याशी घेणं नाही. रुक्मिणी म्हणते कारण ओरिजिनल होती, पर एकाच जन्माची नव्हती. प्रत्येक जन्मामध्ये त्याची ठरलेलीच होती. मग जिचा ओरिजिनल आहे ते काय एवढी काळजी करते हो? नाही तर म्हणे गड्या चालणं, आम्ही सगळ्यांना सगळं सोनं टाकलं म्हणे. नारदासन बोली केली का सोन्याच्या भारोभार कृष्णाच्या भारोभार सोनं देतो, पण आमचा पती आम्हाला वापस कर. आम्ही गळ्यामध्ये सगळ्यांना सोनं टाकलं ग, पण कृष्णाचं पारडच नाही उचलून राहिलं म्हणे. तू चालणं तर ते काय म्हणते गड्या माय भाषेत काहीच नाही, एका डोरल्याशिवाय काहीच नाही. जे ओरिजिनल होती तिच्या गळ्यात शिरप डोरलं होतं, जे खरी होती, आणि ज्या नकली होत्या त्या सोन्याला पिवळ्या होत्या. आजही काळ तसाच आहे. जे ओरिजिनल सात्विक बाई आहे, जे पतिव्रत आहे, तिच्यापाशी एखाद्या सराची गरजोळी आहे. पण ज्या नकली आहे त्याच्यापाशी हे सर्व छातीभर पिवळं दाखवते. लोकांना दाखवते की नाही प्रसंगामध्ये, म्हणून तर चोऱ्या होते. आणि याचे स्वभाव जसे बनून गेले, अंगावरचा दागिना एक तर प्रसंगामध्ये कोणत्याही गेल्यानंतर अंगावर घालून जाऊ नये. आणि गेल्या तर कमीत कमी आपल्या शेवाच्या पत्रानं झाकून तरी ठेवा. आम्ही लेकाच्या तुळशीच्या माळात झाकून ठेवतो, कोणी विचारत नव्हतं. हे फोग्या दिसते का मागड्यातल्या, लागून तर 2-2 आहे पण मी झाकून ठेवतो. लोक डीट नाही झाली पाहिजे. नाही जी डीट होते तुम्ही वर तर काढून दाखवता, आहे की नाही? याचाच अर्थ आहे अहंकार. मी काय कमी आहे, हा अहंकार सत्यभामेच्या ठिकाणी होता. जिच्या घरी दररोज 2.5 भार सोनं जन्माला येत होतं, तिले अहंकार कमी राहील का? विचार करा. आणलं तिले बोलावलं, ते म्हणे गड्या माझ्याजवळ तर काहीच नाही आहे, मला कशाला नेता? तुम्ही सोन्या नाण्याला भरपूर आहा
तुमच्या सोन्यानं नाही सुटला तर माझ्यानं कसा सुटणार आहे? हे पहा म्हणे, एक डोर, 2 सोन्याचे मणी आणि एक डोरला, एवढं शिवाय माझ्या गळ्यात काहीच नाही. तर म्हणे ती थोडी चालवून तर पाय. आता हिला माहित होतं रुक्मिणीला का मी जर गेली तर कृष्ण सुटल्याशिवाय राहत नाही. गेली. तिले वर्म माहित होतं देवाच्या पूजेचं, बाकीच्याले माहित होतं का? देवाच्या पूजेचं वर्म ह्या आपल्या अहंकाराच्या तोलात होत्या. रुक्मिणी देवाच्या भजनाच्या तोलात होती. फरक पहा कसा आहे. मग देव मोठा का तुमची संपत्ती मोठी? तुमची संपत्ती तुम्हाला संकटातून सोडणार आहे का भगवंत तुम्हाला सोडणार आहे? बोलत जा. धन सोडणार आहे? तुकोबाराने काय सांगितलं? धन मिळविले कोटी सवे नाही रे लंगोटी पलंगने हाल्या सुपतीनं आणखी गोवऱ्या सांगाती. तुम्ही तिजोऱ्या करोडो रुपयाच्या भरल्या असन, बिल्डिंगी 10 मजल्याच्या बांधल्या असन, हे तुमच्या सोबत येणार नाही आणि हे तुमची सुटका करणार नाही. नाही, तुमची सुटका कोण करणार आहे? एकच करणार आहे. जर तुमच्या मुखामध्ये त्याचं नाव आहे, जब कोई नहीं आता मेरे श्याम आते हैं, मेरे राम आते हैं, बड़े दुख के दिन में वो बड़े काम आते हैं. संकटातून तुम्हाला कोण सोडवू शकते? तो एक. आता हे रुक्मिणीला माहित होतं आणि कृष्णाला माहित होतं. दोघांचं दुय्य दोघांनाच माहित होतं. यायला बाकीचे थोडीच माहित होतं. ह्या सगळ्या गोष्टी उचलून आणलेल्या घरघुशा नाही का? यायले काय ते वर्म भक्तीचं माहित. आल्यानंतर कृष्णानं पाहिलं, अरे म्हणे आता तर आपली सुट्टी झाल्याशिवाय राहत नाही. कायले आली असं, यायले जरासं 1-2 दिवस घुमू द्यायला पाहिजे होतो. नाहक आली म्हणे. हे देवाच्या लक्षात आला, आता आपली सुटका झाल्याशिवाय राहत नाही. आली पारड्याजवळ. सर्वेने सांगितलं 16,107 जणीले तुम्ही आपले आपले भांडे उचलून घ्या, पारड साफ करा, पारड धुवून साफ करा. तोंडाला हात लावते, गोळ्या तिच्या फुटका म्हणीने एवढ्या अहंकारानं बोलते. एवढं सोनं टाकलं तर ह्या उचलला नाही. हे म्हणते पारड्यातलं सगळं काढून टाका. काय ना उचलं नाही? त्याचा अहंकार मनातला बोलण्याचा काढलं. सगळ्यांना आपल्या आपल्या दागिने काढले. रुक्मिणी मातेनं पहिले ते पारडं धुतलं. याच्या गळ्यात असणाऱ्या दागिन्याचा अहंकार, त्या अहंकाराचा दोष या पारड्याला चिपकला. म्हणून तिनं पहिले पारडं साफ धुवून टाकलं. पारडं धुतल्यानंतर ज्या पारड्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा बसला होता, पहिले त्याचे पाय धुतले आणि त्याला अक्षत लावून नमस्कार केला. पहा भक्तीचं वर्म कसं आहे आणि आपलं अहंकाराचं वर्म आहे. म्हणून आपल्याला देव प्रसन्न होत नाही का? कृष्णाला नमस्कार केला आणि जे पारडं धुवून साफ केलं होतं, काही नाही, घरून तिनं आरती आणली तर त्याच्यात तुळशीचे पानं होते.